प्रभाग क्रमांक 31 चे माजी नगरसेवक सुदामअण्णा ढेमसे यांनी आनंदनगर परिसरातील श्री गणेशानंद महागणपती मंदिरात विधिवत पूजा आणि आरती करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। श्री गणेशानंद महागणपतीच्या चरणी श्रीफळ वाढवत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात केली। 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत नागरिकांनी सुदामअण्णा ढेमसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले। आता पुन्हा एकदा ते प्रभाग क्रमांक 31 मधून शिवसेना शिंदे गटकडून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। मागील कार्यकाळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदामअण्णा ढेमसे यांनी भरीव निधी मिळवत प्रभागात विविध विकास कामे मार्गी लावली। विकास कामांमुळे प्रभागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ झाले आहे। कोविड-19च्या कठीण काळातही सुदामअण्णा ढेमसे यांनी निस्वार्थ भावनेने जनसेवा केली। यावेळी सुदामअण्णा ढेमसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटातर्फे इच्छुक उमेदवार समाजभूषण अनिल गायकवाड, पूजा शिव तेलंग, सौ पूजा सतेज महाजन, ज्योती अनिल गायकवाड यांनी प्रचाराचे नारळ फोडले आणि त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असून समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत। आगामी निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। त्यांना विजयी करायचा आहे। युती होती किंवा नाही होती हा विषय वेगळा आहे। युती झाली किंवा करणं हा भाग माननीय शिंदे साहेबांचा आहे आणि त्यांच्याच आदेशाने आम्ही आज या प्रभागामध्ये कामाला सुरुवात करत आहोत, प्रचाराला सुरुवात करत आहोत। आमची कामं, आमची जे काही करायचं असेल ते आमचं तुमच्या समोर असतं। सुदामअण्णा ढेमसे म्हणजे तुमच्या समोर एक आरसा आहे, तो कुठेही लपत नाही। जे मनात, जे पोटात तेच होतात आणि प्रामाणिकपणाने आणि अतिशय प्रामाणिक आणि कोणत्याही गोष्टीचं तंटा भानगड न करता मी सदैव तुमच्या कामांमध्ये अग्रेसिव्ह राहिलो। तुम्हाला माहीत असेल की गेल्या 4 वर्षापासून प्रशासन बसलं आहे आणि या प्रशासनाची मनमानी ही आपल्या प्रभागातच नाही तर पूर्ण नाशिक शहरामध्ये दिसत आहे। रस्ते खराब झाले आहेत, पाण्याचे प्रश्न भेडसावत आहेत, अशा अनेक गोष्टी या प्रभागामध्ये मोठं आवाज उभं आहे। परंतु घाबरू नका मित्रांनो, आपलं नगर विकास खातं हे शिंदे साहेबांकडे आहे। गेल्या 4 वर्षात सुद्धा आम्ही गप्प बसलो नाही। जेव्हा शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झाले त्यांनी आम्हाला या प्रभागासाठी 15 कोटीचा निधी देऊन आपण या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला। हे कामं आज मार्गी होत आहे। मी म्हणणार नाही, कारण बाळासाहेबांची शिकवण आहे, लढायचं नाही तर लढायचं याच भूमिकेने आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर येतो आहे। एक लढावी व्यक्तिमत्व घेऊन आम्ही येत आहोत आणि आमच्या पॅनलला जोही पॅनल ठरल त्या पॅनलला आपण मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि आजच्या ह्या चतुर्थी निमित्ताने आपण ह्या प्रचाराचा श्रीगणेशा करीत आहोत, त्याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। जय जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की ठाकरेंचा, शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। या ठिकाणी सुदामअण्णा स्टँडिंग म्हणजे नगरसेवक होते। नगरसेवकानंतरचा बराच काळ हा बिगर नगरसेवक म्हणजे त्या ठिकाणी प्रशासनावर कुठलाच अंकुश नव्हता, तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेता आमचे जे सगळे ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ आहेत त्यांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पद नसतानासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला नेहमीच सहकार्य केलेलं आहे। आणि वैयक्तिक किंवा त्या स्तरावर जाऊन कुठलीही अडचण असो ताबडतोब त्या ठिकाणी त्यांचा सोडवण्याचा जो आहे ती पद्धत आहे ती फार अतिशय स्तुती करण्यासारखी आहे। आणि आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक सगळ्या संघाचे आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि याही वर्षी ते प्रचंड बहुमताने निवडून येतील। आणि आमची तर अशी इच्छा आहे की ते नुसते निवडून न येता बहुमत झाल्यानंतर त्यांनी महापौर व्हावं अशी मी कळकळीने विनंती करतो। या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरिक दिवाकर जोशी, प्रताप राजपूत, संदीप देवरे, बोरसे काका, देशमुख काका, मुर्तडक काका, रमेश केदार, चंद्रय गुरुजी यांच्यासह प्रभागातील स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।